मैद्याचे मोमोज विसरा, आज बनवूया हेल्दी रागी मोमोज. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण सॉफ्ट, हेल्दी आणि टेस्टी मैद्याचे मोमोज. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही पाहू शकता की ती डिलिशियस आणि हेल्दी रेसिपी तयार आहे. चला तर मग पाहूया आपल्याला ह्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे. सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, एकदा नक्की चेक करा. तर इथे मी पहिलं घेणार आहे गव्हाचं पीठ. अगदी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर नाचणीचं पीठसुद्धा घेतलेलं आहे. मीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि थोडं थोडं पाणी टाकून एक छान असा सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे. अगदीच थोडं थोडं लागेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, नाचणीमध्ये फायबर आणि कॅल्शियम आयर्न असते आणि हे खाल्ल्याच्या नंतर पोट खूप जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि भाज्यांमुळे या रेसिपीमध्ये अजून आणखीन पौष्टिक घटक मिळतात. त्याचबरोबर आपण इथे भाजी घेणार आहोत, कोबी, त्याचबरोबर गाजर घेतलेला आहे, अद्रक, लसूण, एक छोटासा कांदा घेतलेला आहे. तुम्ही जितकं डो असेल त्याच्याप्रमाणे बाकीचं मटेरियल घेऊ शकता. आणि बारीक चॉप्ड करून मी इथे शिमला मिरची टाकलेली आहे, त्याचबरोबर पनीरसुद्धा टाकलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. या स्टेजवरती तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता. इथे मी ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर, त्याचबरोबर ओरेगॅनो टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ. इथे तुम्ही सोया सॉस, व्हिनेगर वगैरे टाकू शकता, तेलामध्ये परतवूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे प्लेन मिक्स करून घेणार आहे. कारण अगदी जेव्हा आपण स्टफ करतो आणि स्टीम करायला ठेवतो तेव्हा भाज्या स्टीम होऊन जातात, त्याच्यामुळे मी इथे ऑइल टाकून फ्राय केलेला नाही आहे, सॉफ्ट करून घेतलेला नाही आहे. जस्ट मिक्स करून मी आता करणार आहे. डोची छानपैकी अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे. फ्रेंड्स, लाईटचं थोडं ॲक्च्युली इश्यू होतं आहे, त्याच्यामुळे मी लाईट बंद करूनच प्रयत्न करते करण्याचं. कारण लाईट जेव्हा येते फोकस करते तेव्हा असं एकदम व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं. आणि इथे मी अशा पद्धतीने पुरी करून घेणार आहे. तर 2 मोठ्याने 1 छोटे अशाच एका चपातीमध्ये माझ्या पुऱ्या होत होत्या. आणि अशा तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये मोमोज तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी थोडंफार करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये तुम्ही करून घेऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती डाएट फूड सिरीज चालू आहे. 70पेक्षा जास्त रेसिपीज आपल्या झालेल्या आहेत, तर एकदा नक्की ट्राय करा. अशाच वेगवेगळ्या डिलिशियस रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि मेन सर्व रेसिपी ज्या आहेत त्या हेल्दी आहेत आणि त्याचबरोबर टेस्टीसुद्धा आहेत. जर वजन कमी करायचं आहे तर फक्त बॉइल्ड खायची काही गरज नाही आहे. अशा छान छान डिशेस तुम्ही करून डाएट फूड म्हणून खाऊ शकता. एकदा नक्की व्हिजिट करा माझ्या चॅनलवरती, खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे आता माझे मोमोज करून झालेले आहेत. अशा पद्धतीने मी एका चाळणला तेल लावून ठेवते. तुमच्याकडे जर केळीचं पान वगैरे असेल तर तुम्ही ते खाली ठेवू शकता. आणि सर्व चाळणवरती मी सेट करून घेणार आहे. आणि बाकीचे अजून माझे थोडे मोमोज करायचे बाकी होते. एका साईडला मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे. तर अशाच पद्धतीने मला हा शेप खूप इझी वाटला आणि छान, तर मी अशाच पद्धतीने करून घेतले. आणि मोमोज आता मी स्टीम करायला ठेवून दिलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान असे डिलिशियस मोमोज आहेत ते रेडी आहेत. फ्रेंड्स, मी ह्याचं डिपसुद्धा मी तुम्हाला दाखवेन.
नेक्स्ट एखादी रेसिपी असेल ज्याच्यामध्ये आपल्याला डाईटमध्ये कोणते सॉसेस आपण यूज करू शकतो, कोणते सॉसेस खाऊ शकतो, तर त्यांचीसुद्धा रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर तुम्ही मोमोज बरोबर ती सुद्धा डिप ट्राय करू शकता. बाय, पुन्हा भेटूया हेल्दी आणि टेस्टी रेसिपीबरोबर. फ्रेंड्स, हेल्दी खा आणि फिट राहा. आणि जर वजन कमी करायचं आहे, अगदीच मनावर घेतलं आहे, तर हे डाईट फूडबरोबर 10,000 किंवा मिनिमम अर्धा तास तरी तुम्हाला चालायचं आहे. एवढं नक्कीच ट्राय करा. अगदी बेस्ट आणि लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल. बाय, पुन्हा भेटूया आपण अशाच छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये. बाय.